सर्वात आधी आपण घेऊया पातेल्यामध्ये एक 300 ml पर्यंत पाणी. गॅसची फ्लेम ऑन करूया आणि याला उकळी येऊपर्यंत उकळू द्या. आता आपण ह्यामध्ये ॲड करू नियर बाय 4 चमचे शुद्ध तूप. आपण गूळ आणि गव्हाच्या शंकरपाळ्या बनवत आहोत म्हणून हे एकतर हेल्दी तर होणारच आहे, पण त्याला एक नॅचरल असा टचही येणार आहे. आपल्याला याची काही म्हणजे अशी एक तारीची अशी चाचणी बनवायची नाही आहे. आपल्याला नॉर्मली फक्त याला एक छोटीशी उकळी येऊ द्यायची आणि आपण गॅस फ्लेम बंद करू. तुम्ही बघू शकता आता थोडीशी उकळी आलेली आहे. आपण आता गॅस फ्लेम बंद करू आणि याला थंड व्हायची वाट बघू. तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचं प्रिपरेशन करून घेऊया. इथे आपण घेतलं आहे 4 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा. रवा तुम्ही बारीक घेऊ शकता किंवा जाड हवा असेल तर जाडही घेऊ शकता, तुमच्यावरती आहे ते पूर्णपणे. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. चला तर मग सुरुवात करूया. गव्हाचं पीठ, रवा, चवीपुरतं मीठ, चिमूटभर खायचा सोडा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता आपण बनवलेलं गूळ, तूप आणि पाणीचं मिक्सर याच्यात ॲड करू. थोडं थोडं ॲड करा, म्हणजे जास्त झालं तर ते पुन्हा यूज करता येईल दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी. आपल्याला घट्टसा असा गोळा मळायचा आहे, पातळ नाही. थोडं गरम असल्यामुळे सावकाश हाताळायचं, घाई करायची नाही. आणि त्यात आपण रवा यासाठीच ॲड केला आहे, जर जास्त पाणी झालं तर रवा फुगून हे मिश्रण एकसारखं कडक राहील. अजून थोडं पाणी यात ॲड करू. आता या पिठाला आपण साधारणतः एक 15-20 मिनिटाचा गॅप देऊ, रेस्टला ठेवू आणि मग शंकरपाळ्या लाटून तळायला घेऊ. एका कढईमध्ये आपण तेल घेऊ.
शंकरपाळी लाटताना थोडीशी जाडच ठेवायची, नाहीतर ते एकदमच कडक होऊन जाते आणि लहान मुलांना किंवा वयस्करांना चावण्यासाठी जरा जड जाते. अशा प्रकारे आपले गहू आणि गुळापासून बनलेल्या शंकरपाळ्या तयार झाल्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्यांना आकार आलेला आहे, टेक्स्चर आलेला आहे आणि एकदम खुशखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्या. आवाज ऐकू शकता. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.